नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते हे आपण आज पाहणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भाकरा नागल हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? भाकरा नागल हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सतलज नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतामध्ये सर्वात जास्त कोळसा खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडतो? भारतामध्ये सर्वात जास्त कोळसा खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दामोदर नदी खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र खालीलपैकी कशामुळे निर्माण होतात? पृथ्वीवर दिवस आणि रात्र खालीलपैकी कशामुळे होतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पृथ्वीच्या परिवलनामुळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, क्षेत्रफळाने भारतामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? क्षेत्रफळाने भारतामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 राष्ट्रीय युवक दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? राष्ट्रीय युवक दिन हा खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 12 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 मानस हे राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मानस हे राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 भारतामधील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते शिखर आहे? भारतामधील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते शिखर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कांचनगंगा शिखर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 नांदेड जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? नांदेड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 कापसाचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? कापसाचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 देहू व आळंदी ही वारकरी संप्रदायाचे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेली आहेत? देहू व आळंदी ही वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेली आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंद्रायणी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रामध्ये अणु संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रामध्ये अणु संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तुर्भे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 रोजगार हमी योजना सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाली होती? रोजगार हमी योजना सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सांगली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर केला होता? रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा हा खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1932 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 विधान परिषदेचा प्रत्येक सभासदाचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो? विधान परिषद यांच्या प्रत्येक सभासदाचा कार्यकाळ हा खालीलपैकी किती वर्षांचा कार्यकाळ असतो?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 6 वर्षे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 वित्त आयोगाची नेमणूक खालीलपैकी किती वर्षांसाठी केली जाते? वित्त आयोगाची नेमणूक ही खालीलपैकी किती वर्षांसाठी केली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 5 वर्षे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 देशाचे पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते? देशाचे पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुकुमार सेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खेडेगावामध्ये जन्म आणि मृत्यूची नोंद खालीलपैकी कोण ठेवतो? खेडेगावामध्ये जन्म आणि मृत्यूची नोंद खालीलपैकी कोण ठेवतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ग्रामसेवक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सावित्रीबाई फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता संगणकाचा गुणधर्म नाही? खालीलपैकी कोणता संगणकाचा गुणधर्म नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विचार करण्याची शक्ती हा संगणकाचा गुणधर्म नाही. प्रश्न क्रमांक 24 PHC हे आपल्या या ठिकाणी फुल फॉर्म सांगायचा आहे. PHCचे आपल्याला या ठिकाणी फुल फॉर्म सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रायमरी हेल्थ सेंटर या ठिकाणी योग्य फुल फॉर्म होईल. प्रश्न क्रमांक 25 लोखंडाची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? लोखंडाची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 Fe या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रामध्ये एकमेव कॉफीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? महाराष्ट्रामध्ये एकमेव कॉफीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चिखलदरा अमरावती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कॉफीच्या उत्पादनामध्ये जगामध्ये प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता देश आहे? कॉफीच्या उत्पादनामध्ये जगामध्ये प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता देश आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्राझील देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सज्जनगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सज्जनगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला किल्ला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे देशामधले कितवे राज्य आहे? राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे देशामधले कितवे राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पहिले राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारताचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? भारताचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सतकोसिया ही घळई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रामध्ये निर्माण झालेली आहे? सतकोसिया ही घळई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रामध्ये निर्माण झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महानदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 32 पुनर्रोपण पद्धती ही खालीलपैकी कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी वापरली जाते? पुनर्रोपण पद्धती ही खालीलपैकी कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी वापरली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भात पीक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 देशामधली पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 मुंबई ते ठाणे यांच्या दरम्यान खालीलपैकी किती किलोमीटर धावली होती? देशामधली पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 मुंबई ते ठाणे यांच्या दरम्यान खालीलपैकी किती किलोमीटर धावली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 34 किलोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जोगेश्वरी लेणी महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? जोगेश्वरी लेणी या महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उपनगर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर हे सर्वाधिक आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर हे सर्वाधिक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 37 पोर्तुगाल या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? पोर्तुगाल या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लिस्बन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 उस्ताद बिस्मिल्ला खान हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? उस्ताद बिस्मिल्ला खान हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शहनाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 1857च्या उठावावरील द ग्रेट रिबेलियन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? द ग्रेट रिबेलियन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अशोक मेहता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेले वृत्तपत्र आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फिरोजशाह मेहता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 चिकनगुनिया हा रोग खालीलपैकी कशापासून होतो? चिकनगुनिया हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विषाणू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ॲमेझॉन या कंपनीचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? ॲमेझॉन या कंपनीचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जेफ बेझोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कारगिल विजय दिवस खालीलपैकी केव्हा असतो? कारगिल विजय दिवस खालीलपैकी केव्हा असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 26 जुलै या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कैलास सत्यार्थी यांना नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाले होते? कैलास सत्यार्थी यांना नोबेल पारितोषिक हे खालीलपैकी कोणत्या वर्षी त्यांना मिळाले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 2014 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पर्यावरण या शब्दाचे आपल्याला लिंग ओळखायचं आहे. पर्यावरण या शब्दाचे आपल्याला लिंग ओळखायचं आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नपुंसक लिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 ससा आपल्या ठिकाणी या शब्दाचे अनेक वचन ओळखायचं आहे. ससा या शब्दाचे आपला अनेक वचन ओळखायचं आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ससे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 त इ आ हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त इ आ हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सप्तमी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 रामचे अक्षर सुंदर आहे आपला अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. रामचे अक्षर सुंदर आहे आपला अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विशेषण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 वाघाने गायीवर झडप घातली या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणते क्रियापद आहे? वाघाने गायीवर झडप घातली या वाक्यामधील आपला क्रियापद ओळखायचे. तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे वाघाने गायीवर झडप घातली या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणते क्रियापद आहे ते. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामधील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामधील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकाचे राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे? भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारत हा देश उत्तर गोलार्ध या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणते वृत्त हे गेलेले आहे? भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणते वृत्त हे गेलेले आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारताच्या मध्यामधून ऑप्शन क्रमांक 3 कर्कवृत्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापलेले आहे? जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापलेले आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 2.42% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारताच्या अति दक्षिणेकडचा भाग म्हणजे इंदिरा पॉइंट हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भारताचा अति दक्षिणेकडचा इंदिरा पॉइंट हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंदमान निकोबार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतामध्ये क्षेत्रफळा दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधील सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहेत? लक्षद्वीप बेटे हे खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अरबी समुद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य भारतामधील खालीलपैकी कोणते राज्य आहे? सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बिहार राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारतीय नौदल दिन हा खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? भारतीय नौदल दिन हा खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 4 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कानपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? कानपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी काय म्हणतात? भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 रावी चिनाब झेलम सतलज या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? रावी चिनाब झेलम सतलज या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंधू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मध्य प्रदेशामधील बैलूत या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? मध्य प्रदेशामधील बैतूल या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 उलर हे भारतामधील प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सरोवर आहे? उलर हे भारतामधील प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 तागाच्या उत्पादनामध्ये भारतामधील प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तागाच्या उत्पादनामध्ये भारतामधील प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतामधील सिमेंटचा पहिला कारखाना 1904 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता? भारतामधील सिमेंटचा पहिला कारखाना 1904 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मद्रास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतामध्ये सिमेंटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? भारतामध्ये सिमेंटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 देशामध्ये रेशीमचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? देशामध्ये रेशीमचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतामधला पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना कुल्टी हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता? भारतामधला पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना कुल्टी हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वाघांचे राज्य म्हणून असे खालीलपैकी कोणत्या राज्याला संबोधले जाते? वाघांचे राज्य म्हणून असे खालीलपैकी कोणत्या राज्याला संबोधले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 स्त्रियांची सर्वात जास्त संख्या असलेला महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? स्त्रियांची सर्वात जास्त संख्या असलेला महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 साल्हेर हे महाराष्ट्रामधील महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? साल्हेर हे महाराष्ट्रामधील महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कृष्णा नदीची महाराष्ट्रामधील एकूण लांबी खालीलपैकी किती किलोमीटर आहे? कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधील एकूण लांबी खालीलपैकी किती किलोमीटर लांबी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 282 किलोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 आंबोली हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आंबोली हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो, तर नरसोबाची वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नरसोबाची वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पाली रायगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 छत्रपती शाहू महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? छत्रपती शाहू महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 माहुली सातारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सेमिनरी हिल्स हे वन उद्यान महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सेमिनरी हिल्स हे वन उद्यान महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोकण विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 नर्मदा नदी अरबी समुद्राला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिळते? नर्मदा ही नदी अरबी समुद्राला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भडोच या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले खालीलपैकी कोणत्या पर्वतावर वसलेले आहेत? गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले खालीलपैकी कोणत्या पर्वतावर वसलेले आहेत?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातपुडा पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन ही आवश्यक आहे? महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन ही आवश्यक आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रेगूर मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतामध्ये हिवाळी पर्जन्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त होते? भारतामध्ये हिवाळी पर्जन्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणत्या पर्वतामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा पर्वत रांगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कर्नाळा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कर्नाळा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तळ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तळ्यांची संख्या ही सर्वात जास्त आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या 2 नद्यांपासून तयार झालेला आहे? प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या 2 नद्यांपासून तयार झालेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वर्धा आणि वैनगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतामधील खालीलपैकी कोणती नदी ही तांबडी नदी म्हणून ओळखली जाते? भारतामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही तांबडी नदी म्हणून ओळखली जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 49 भंडारा जिल्हा हा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे? भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नीजचे खनिज साठे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 देशामधले पहिले संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोठे आहे? देशामधले पहिले संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे देशामधले पहिले संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ते. यापैकी कोणता अधिकारी हा सर्वात वरिष्ठ दर्जाचा अधिकारी आहे? यापैकी कोणता अधिकारी हा सर्वात वरिष्ठ दर्जाचा अधिकारी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उपविभागीय अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणता दिवस हा पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता दिवस हा पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 21 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 धन विधेयक नेहमी खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडले जाते? धन विधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून खालीलपैकी कोणते मासिक हे ओळखले जाते? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून खालीलपैकी कोणते मासिक हे ओळखले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दक्षता मासिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे हा खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे हा खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 SRPFचा स्थापना दिवस खालीलपैकी कोणता दिवस आहे? SRPFचा स्थापना दिवस खालीलपैकी कोणता स्थापना दिवस आहे?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 6 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 पोलीस खाते हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस खाते हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा विषय आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूची या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रामध्ये DYSP व PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रामध्ये कृषी दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? महाराष्ट्रामध्ये कृषी दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 जुलै या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 एलदरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? एलदरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले धरण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पूर्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते आहे? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चोंडी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 ॲल्युमिनियम हे खालीलपैकी कोणत्या खनिजापासून बनवले जाते? ॲल्युमिनियम हे खालीलपैकी कोणत्या खनिजापासून बनवले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बॉक्साईट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रामध्ये ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरलेली आहे? महाराष्ट्रामध्ये ठिबक सिंचन पद्धत खालीलपैकी कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरलेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फलोत्पादन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इचलकरंजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 नायगाव हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? नायगाव हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमात ही दिसून येते? महाराष्ट्राच्या गडचिरोली या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमात ही दिसून येते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मारिया गोंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 माळशेजहा घाट कोठून कोठे जाताना लागतो? माळशेजहा घाट खालीलपैकी कोठून कोठे जाताना लागतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आळेफाटा कल्याण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सोनाका हे खालीलपैकी कोणत्या पिकाचे वाण आहे? सोनाका हे खालीलपैकी कोणत्या पिकाचे वाण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 द्राक्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडचे टोक होय? कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडचे टोक होय? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तेरेखोलची खाडी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणते आहे?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रवाशांच्या सेवेसाठी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस कोणत्या मार्गावर धावली होती? महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे ते अहमदनगर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तेल्या हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डाळिंब या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 औंढा नागनाथ हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? औंढा नागनाथ हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिंगोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्राचा समुद्रकिनारा हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? महाराष्ट्राचा समुद्रकिनारा हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समुद्रकिनारा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रिया या प्रकारचा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 नर्मदा नदीवरच्या प्रकल्पाचे नाव खालीलपैकी काय आहे? नर्मदा नदीवरच्या प्रकल्पाचे नाव खालीलपैकी काय नाव आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सरदार सरोवर प्रकल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. खालीलपैकी आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. ताडोबा गडचिरोली, राधानगरी सातारा, मेळघाट अमरावती, यावल रत्नागिरी. तर आपल्या या ठिकाणी अचूक पर्याय ओळखायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मेळघाट अमरावती या ठिकाणी योग्य पर्याय होईल. प्रश्न क्रमांक 33 पांढरे सोने पिकवणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 रायगड जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? रायगड जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्जत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 गाविलगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गाविलगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला किल्ला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सहस्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सहस्रकुंड धबधबा हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नांदेड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 स्कूल ऑफ आर्टिलरी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? स्कूल ऑफ आर्टिलरी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 देवळाली नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांचा सर्च ही संस्था खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांचा सर्च ही संस्था खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील संस्था आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 42 भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? भारतामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर विक्रम साराभाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 44 बोडो जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळून येतात? बोडो जमातीचे लोक हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळून येतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 यमुना व गंगा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? यमुना व गंगा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अलाहाबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 स्वीडन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? स्वीडन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 स्टॉकहोम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बिहार राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 टुंड्रा प्रदेश हा खालीलपैकी कोणत्या कटिबंधामध्ये येतो? टुंड्रा हा प्रदेश खालीलपैकी कोणत्या कटिबंधामध्ये येतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शीत कटिबंध या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हटले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भद्रावती हे महाराष्ट्रामधील संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भद्रावती हे महाराष्ट्रामधील संरक्षण साहित्य निर्मिती ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 महाराष्ट्राच्या पश्चिमेला खालीलपैकी कोणता समुद्र आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेला खालीलपैकी कोणता समुद्र आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अरबी समुद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 महाराष्ट्रामध्ये पहिले स्मार्ट व्हिलेज खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रामध्ये पहिले स्मार्ट व्हिलेज खालीलपैकी कोणते आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हरिसाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पांझरा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 समुद्रामध्ये खडकावर बांधलेला मुरुड जंजिरा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडतो? समुद्रामध्ये खडकावर बांधलेला मुरुड जंजिरा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 चंद्रपूर जिल्ह्यामधील वाघासाठी खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हे प्रसिद्ध आहे? चंद्रपूर जिल्ह्यामधले खालीलपैकी वाघासाठी कोणते राष्ट्रीय उद्यान हे प्रसिद्ध आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ताडोबा राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नव्याने पालघर हा जिल्हा खालीलपैकी कधी अस्तित्वात आला होता? ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नव्याने पालघर हा जिल्हा खालीलपैकी कधी अस्तित्वात आलेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 ऑगस्ट 2014 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलवादी विरोधी अभियान पथकाचे नाव खालीलपैकी काय आहे? गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलवादी विरोधी अभियान पथकाचे नाव खालीलपैकी काय आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 C60 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 रिहांद हा भारतामधील प्रमुख प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रिहांद हा भारतामधील प्रमुख प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63 चक्री हे भारतामधील लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? चक्री हे भारतामधील लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64 इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शक्तीस्थळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66 रावत भाटा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रावत भाटा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67 जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? जोगचा धबधबा हा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शरावती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68 बालीमेला हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बालीमेला हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधले धरण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69 जगामध्ये सर्वात उंचीवरील टपाल कार्यालय भारतामधील कोणत्या राज्यामध्ये आहे? जगामध्ये सर्वात उंचावरील टपाल कार्यालय भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70 खालीलपैकी कोणत्या 2 भाषा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यालयीन भाषा आहेत? खालीलपैकी कोणत्या 2 भाषा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यालयीन भाषा आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अरबी व चायनीज भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 72 लंडन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? लंडन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 थेम्स नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 73 जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही खालीलपैकी कोणत्या देशाची आहे? जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही खालीलपैकी कोणत्या देशाची आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भारत देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 74 संपूर्ण देशाचा कारभार खालीलपैकी कोणाच्या नावाने चालतो? संपूर्ण देशाचा कारभार खालीलपैकी कोणाच्या नावाने चालतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी या नदीची उपनदी नाही? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तेरेखोल नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 हॉकी या खेळाचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? हॉकी या खेळाचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला पाळण्यात येतो? जागतिक पर्यावरण दिन हा खालीलपैकी कोणत्या तारखेला पाळण्यात येतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 5 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात? डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लेझर किरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पुढीलपैकी कोणता रोग हा विषाणूमुळे होत नाही? पुढीलपैकी कोणता रोग हा विषाणूमुळे होत नाही? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिवताप या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 युक्लिड हा खालीलपैकी कोण होता? युक्लिड हा खालीलपैकी कोण होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 युक्लिड या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भूमिती तज्ज्ञ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 पेशींचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? पेशींचा शोध हा खालीलपैकी कोणी लावला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रॉबर्ट हुक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 पुणे या प्रशासकीय विभागामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होत नाही? पुणे या प्रशासकीय विभागामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिवे घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा भीमा नदीवरील उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? भीमा नदीवरील उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यशवंत सागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा खानापूर पठार महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? खानापूर पठार हे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सांगली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा ब्राह्मणवेल हा महाराष्ट्रामधील पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ब्राह्मणवेल हा महाराष्ट्रामधील पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 धुळे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा उन्हाळे उन्हवरे खेड आरवली हे महाराष्ट्रामधील गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? उन्हाळे उन्हवरे खेड आरवली हे महाराष्ट्रामधील गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा थेऊर या ठिकाणी महाराष्ट्रामधील अष्टविनायकाचे खालीलपैकी कोणते गणपती मंदिर आहे? थेऊर या ठिकाणी महाराष्ट्रामधील अष्टविनायकाचे खालीलपैकी कोणते गणपतीचे मंदिर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चिंतामणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 20 महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रामधले पहिले पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाळा रायगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 समृद्धी महामार्गाची एकूण लांबी खालीलपैकी किती किलोमीटर आहे? समृद्धी या महामार्गाची एकूण लांबी खालीलपैकी किती किलोमीटर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 701 किलोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 काजू या फळाचे महाराष्ट्रामधील संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? काजू या फळाचे संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रामध्ये मधुमक्षिका पालनासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध ठिकाण आहे? महाराष्ट्रामध्ये मधुमक्षिका पालनासाठी खालीलपैकी कोणते प्रसिद्ध ठिकाण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाबळेश्वर सातारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदाबाद गुजरात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नरोरा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 देशामधले पहिले कार्बनमुक्त राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? देशामधले पहिले कार्बनमुक्त राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 देशामधले पहिले धूम्रपानमुक्त राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? देशामधले पहिले धूम्रपानमुक्त राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दिग्बोई हा तेलशुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दिग्बोई हा तेलशुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? भारतामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1952 या ठिकाणी योग्य आन्सर होईल.